प्रेज द लॉर्ड. आपलं ओझं हात उंच कराल का? मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. आमेन. सर्वजण खाली बसू शकता. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो आजच्या ह्या दिवसासाठी आणि या वेळेसाठी. 24 वर्ष कसे गेले माहीत नाही, पण पास्टर अशोक सांगती कदाचित 24 नाही, म्हणजे माझं तारण झालं 38 वर्षापूर्वी. प्रभू खूप चांगला आहे. आमेन. आणि 38 वर्षामध्ये मी पाहिलं की त्याचा चांगुलपणा काय आहे. हालेलुया. देव परमेश्वराचा चांगुलपणाचा अनुभव मी तुम्हाला सांगू शकतो की मी काय होतो आणि कुठून काय आलो. आणि असे हे दिवस असतात ज्यावेळेस आपण मैलाच्या दगडाकडे गेलो की हा 24वा मैलाचा दगड आहे, पण पहिला दगड आम्ही विसरता कामा नये. ओके, त्याच्या आठवणी आम्हाला येतात आणि आठवणी सांगत गेलो तर खूप वेळ लागेल आणि खूप उशीर होईल. पण एक एक गोष्ट सांगतो की जेव्हापासून देवबापांनी पास्टर अशोकला निवडलं, वेरुणिकाला, ते 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 दोघं जण एकाच चर्चमध्ये होतं. आम्हाला कधी वाटलं नव्हतं ते दोघं जण लग्न करतील म्हणून. ओके, आणि तुम्हाला आवडं न आवडं हे सांगतो, ते दोन्ही दोन टोकं होते. ओके, म्हणजे तसं वेरोनिकाच्या घरी मी पहिल्यांदा गेलो तो दिवस देखील मला आठवतो. 1995चा तो दिवस होता. मला आणि त्यावेळेस गायकवाड ब्रदर तिथं नव्हते. विकी आणि वेरोनिका आणि सिस्टर होत्या. गायकवाड ब्रदर कुठेतरी परदेशाला होते 1995मध्ये. आणि मग त्यांच्या घरी गेलो आणि कदाचित ती कितवीला असेल मला आठवत नाही, ते 7वीला वगैरे, 8वीला ती होती. विकी 5वीला असेल कदाचित. आणि तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा तिथं घरी त्यांच्याबरोबर जेवलो. त्यांनी माझ्यासाठी, आमच्यासाठी, मी होतो, माझ्याबरोबर अजून प्रवीण ठोंबरे होते आणि आम्ही त्यांच्या घरी जेवलो. अजून काही जण असतील, पण त्या घटना, त्या वेळा मला आठवतात. आणि मला वाटतं 1995च्याच काळामध्ये कदाचित राठोड परिवारामध्ये मी गेलो. आणि त्यावेळेला तर अशोक दूर दूर असायचं, फार काही जास्त त्याचं संबंध नव्हता. पण मला त्याला आठवतं की नाही मला माहीत नाही, पण एक गोष्ट मला अजून आठवती, ती मी कधी विसरणार नाही. शांतीनगरच्या रस्त्यावर अशोक उभा होता. मला वाटतं रात्रीचे 1:30 वाजले होते. मी आणि अशोक त्या ठिकाणी उभे होतो. आणि त्याला मी सांगितलं, अशोक, तू ज्या काही बाहेर आलास ना, मला काही कल्पना नव्हती यासोबत देव परमेश्वर तुला फक्त महाराष्ट्रासाठी नाही, फार मोठ्या प्रमाणे वापरणार आहे. प्रियांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, म्हणजे आता तुम्ही टाळ्या वाजवताय, त्यावेळेस तो विश्वास ठेवत नव्हता. त्याची जी परिस्थिती होती त्या ठिकाणी, त्या शांतीनगरच्या ठिकाणी, तो म्हटला नाही दादा, तो एका वैचारिक युद्धातून चालला होता. आणि मी देखील, म्हणजे मी तसा, माझं चर्च, आपलं चर्च 1994ला सुरू झालं होतं, तसं 1 वर्षाचाच काळ तो होता. 95-96 असेल कदाचित, ते मला आठवत नाही एक्झॅक्ट डेट. पण ती रात्र मला आठवते अजूनही, की मी ज्यावेळेस त्याच्या सांगती संभाषण करता, 96-97 असेल, कल्पना नाही मला. पण त्या रात्रीची मला आठवण होते की त्या रात्रीच्या आठवणीमध्ये मी त्याला म्हटलं की नाही अशोक, आणि ही वॉज गोईंग थ्रू, फ्रेंड, तुम्हाला माहीत नाही त्याच्या त्या अर्ली स्टेजमध्ये तो काय त्रासातून गेला. तुम्ही आज प्रभूचं काम बघताय, ओके, त्याच्याकडं ते धैर्य बघताय, तो जाऊन पुढं जाऊन प्रभूचं सेवा कार्य करतो. पण जी तयारी होती ना, ती फार कष्टाची होती, स्ट्रगलची होती. राठोड परिवाराची, अंकल राठोड असू देत, आंटी राठोड असू देत, आणि ते रिअली एका अशा प्रसंगातून ते गेले. आणि पण एकच गोष्ट सांगतो, त्या सर्वामध्ये प्रभू गौरवला जातो. आमेन, हालेलुया. प्रियांनो, एक जीवनामधलं सत्य तुम्हाला सांगतो, परमेश्वराचं काम कधी थांबत नाही, कधी बंद होत नाही. ते वाढत जातं, ते पुढं जातं, आणि त्याचं गौरव झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया, आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद. मला खूप आनंद वाटतो की मी स्वतः मला दिसत आहे ह्या ठिकाणी. अच्छा, म्हणजे प्रेज द लॉर्ड, थँक्यू फॉर दिस. ओके,
बरं आहे, इथं समोर समोर दूर घड्याळ आहे, जवळ नाही आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांनो, देवाच्या वचनात आपण जाणार आहोत. मी म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये तसं 11 तारखेला मी येण्याबद्दल थोडंसं साशंक होतं. पास्टर अशोकला म्हटलं, अशोक मला माहीत नाही पण मी प्रयत्न करतो. आणि अचानक मला पास्टर गणेश म्हणून आहेत बेल्लारीचे, ते म्हणाले, सुधीर मी पुण्यात आहे अशा अशा दिवशी. आणि म्हटलं मग पुण्यात आहात तर चर्चला या. आणि मग त्या ठिकाणी ते आले आणि मला इथं येण्यासाठी प्रभूने आणि तसंही मी तिथं प्रभूंनी खूप चांगलं लिडरशिप दिलेली आहे. पण प्रार्थनापूर्वक सांगतो, तेव्हापासून फोन आला तेव्हापासून मी देवाला मागत होतो, देव बाप्पा मी काय उपदेश करू, मी देवाच्या तुझ्या वचनातून काय बोलू, कुठली गोष्ट सांगू, काय सांगता येईल की. आणि काल सकाळी देखील मी त्याला फोन केला, सॉरी मी त्याला बोलतो, ओके. तसा तो माझा मुलगा आहे. पण एक लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये कोणी बाप नाही आहे, कोणी आजोबा नाही आहे आणि कोणीही प्रभू नाही आहे. एकच बाप आहे, एकच आजोबा आहे, एकच प्रभू आहे, तो येशू आहे. हालेलुया. आणि आम्ही सर्वजण लेकरं आहोत. आमेन. जे काही प्रभू करतो, की पाटीलांनी सांगितलं की प्रभूचा हात आहे आणि त्यात माझा हात एवढूसा पण नाही आहे. विसरून जा. जो कोणी मनुष्याच्या हाताला बाहू करतो तो श्रापित आहे, असं देवाचं वचन सांगतं. सो इट्स नो मॅन. जे करतो ते सर्व प्रभू करतो. आणि जो मनुष्य हे शिकतो की जे काही तो करतो ते गौरव परमेश्वराला देतो, त्यावेळेला फार मोठं काम घडतं. प्रियांनो, ज्यावेळेस दाविदाने गल्ल्यात ह्याला म्हटलं, हा कोण आहे, हा बेसुनत आहे, ह्याला मी माझा देवा सांगते केलेला करार आहे, मी कराराचा व्यक्ती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, शौला सांगते बोलताना तो म्हणाला, हे हा व्यक्ती, तुला मी एक गोष्ट सांगतो, शौलाला तो म्हणाला की शौल राजा ऐक, त्यांनी एक फार महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे त्यामध्ये, आता काढू नका, पण पहिले शमूएलच्या 17व्या अध्यायामध्ये तो म्हणाला की अस्वलाला आणि सिंहाला मी दाढीने पकडला आणि त्याला फाडला. तो माझं मेंढरू खायला आला होता, पण मी त्याला पकडलं दाढीने आणि त्याला मी ओढून काढलं आणि त्याला मी मारलं. पण तो मी म्हटला नाही, तो म्हटला प्रभूनी माझ्या हातून ते काम केलं, प्रभूनी मला त्यांच्या तोंडातून वाचवलं. हालेलुया. कोणाचं गौरव आहे, कोणाचं गौरव आहे? फक्त. प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगतो, आज परमेश्वर ह्या राज्यात त्याचं काम वाढवत जाणार आहे आणि तुम्हाला कठीण प्रसंगामधून अधिक वाढणार आहे. हालेलुया. कारण त्याचं काम वाढणारं काम आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेला म्हणजे येता आम्ही बोलत होतो, माझ्याबरोबर आमच्या चर्चचे काही एल्डर्स आहेत आणि ते माझ्या सेवेमध्ये आहेत. त्यांना येत असताना एक गोष्ट आली की ह्या चर्चची सुरुवात, ते फार मोठं नाव होतं ना रे, ते कुठली चाळ ती विसरून गेलो. फार मोठी चाळ होती ती, एक खोली होती, त्या एका खोलीमध्ये की कदाचित सुरेश दादांना माहीत आहे, 7 दिव्यदांना, ते पण फार मोठं नाव होतं, काहीतरी तुकाराम, ज्ञानेश्वर, सखाराम, असं मोठी चाळ होती. त्या चाळीमध्ये एक छोटंसं रूम होतं, तिथं ती सुरुवात झाली प्रियांनो. आणि आज देवबापांनी ही रूम पण भरून टाकलेली आहे. आमेन. हालेलुया. आणि ह्यापेक्षाही मोठ्या गोष्टी होतील, ह्यापेक्षाही मोठ्या गोष्टी होतील. ह्या ठिकाणी अशा रीतीने असणार नाही, ह्या ठिकाणी LED असणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि मग बरेचसे लोक त्यातून पाहणार आहे, हजारो लोकांपर्यंत ते आशीर्वाद जाणारे आहे. कारण परमेश्वराचं हे काम आहे. आणि तो कितीने देणार आहे माहिती आहे का? दुपटीने वाढ देणारा परमेश्वर आहे. कितीने वाढ देणार आहे? एकट्याने नाही, दुपटीने वाढ देणार आहे. बायबलचं वचन सांगतं, इर्मियाच्या पुस्तकाचा 9वा अध्याय 12 वचन. आणि ते आजच्या वचनाचं सुरुवात नाही आहे, पण आपण वाचणार. माझ्यासाठी कोणतरी वाचा प्रियांनो, ओके. इर्मियाच्या पुस्तकाचा 9वा अध्याय, आणि कोणीतरी माईकमध्ये वाचलं तर जास्त चांगलं होईल. इर्मिया 9:12.
इर्मया 9 अध्यायाचं 12 वचन. हालेलुया. आहे का? असंच कोणाला जमत असेल तर वाचा. एक मिनिट. बरोबर, मी माझं रेफरन्स बरोबर देतोय का बघतोय मी. ओके, 2 मिनिटं सांगतो. नाही, दॅट्स नॉट अ राईट रेफरन्स. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जे रेफरन्स मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर त्या ठिकाणी मला आज सकाळी सांगतं की मी परमेश्वर दुपटीने वाढ देणारा परमेश्वर आहे. सगळे म्हणा, दुपटीने वाढ देणारा, दुपटीने वाढ देणारा, दुपटीने. आणि ते मला वाटतं इर्मया नाही, जखर्या आहे, सॉरी, जखर्याचं पुस्तक. आणि ओके, याचा 9वा अध्याय आणि 12 वचन. ओके, आणि इट सेज, रिटर्न टू द स्ट्रॉंग होल्ड, यू प्रिझनर्स ऑफ होप. इवन टुडे आय डिक्लेअर दॅट आय विल रिस्टोर डबल टू यू. आमेन. मी तुम्हाला दुपटीने वाढ देणारा परमेश्वर आहे. वाचा कोणीतरी. इर्मयाचं पुस्तक नाही, ते कुठलं पुस्तक सांगितलं मी? जखर्याचं पुस्तक, याचा 9वा अध्यायाचं 12 वचन. आशेच्या बंदिवानांनो, सगळे म्हणा मी आशेचा बंदिवान आहे. सगळं मी आशेचा बंदिवान आहे. जर तुम्हाला आशा नाही तर काही उपयोग नाही. आशा फार महत्वाची आहे. आशेच्या बंदिवानांनो, प्रिझनर्स ऑफ होप, हा, गडाकडे या. कोण गड आहे? परमेश्वर हा गड आहे. हालेलुया. गडाकडे या. हा, हा, थोडस दुरून गेल्यामुळे मला कानाला कमी ऐकू येत. अहो, हा, आशेच्या बंदिवानांनो, हा, गडाकडे फिरा. बर. मी आजच सांगतो मी तुम्हाला सांगतो की मी तुला दुप्पट परत देईन. तुम्हाला किती परत देईन? दुप्पट. सगळं म्हणा परमेश्वर. हो, काही काही लोक बोलत नाहीत ना. वाघोलीचे लोक मुके नाहीत ना, बोलू शकतात का? किती लोकांनी आपले हात बरोबर आणलेत? हातच नाही तर तोंड पण आणायचं. ओके, आपला उजवा हात तुमचं. मी आशेचा बंदिवान आहे. कोणाचा बंदिवान? बर. परमेश्वर मला दुप्पट देणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक विश्वास ठेवू शकता ह्या वचनावर? दुप्पट. आज काय आहे तुमच्याजवळ? एक गाडी आहे. दे परमेश्वर 25 काय अॅनिव्हर्सरी पर्यंत 2 गाड्या देणार आहे. मी म्हणत नाहीये, परमेश्वर म्हणतो. हे कसं होईल? हे कसं? असा विचार करायचा. देव म्हणतो ना, होणार म्हणजे हालेलुया, दुप्पट होणार. फक्त एक गोष्ट, आशेने बंदिवान बनायचं आहे. काय बनायचंय? कशाने? आशेशे बंदिवान. जर तुम्हाला आशाबद्दल मी तुम्हाला सांगते, बोलणार आहे प्रियांनो. आशेशे बंदिवानांनो, तुमचं घर दुपटीने वाढतील. ओके, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर दुप्पट वाढ देणार आहे. सेवेमध्ये वाढ देणार आहे. सेवेमध्ये वाढ देणार आहे. तुमच्या आर्थिक भागात वाढ देणार आहे. मी दरवेळेस लोकांना सांगतो, जेव्हा किंवा तुम्ही अर्पण घेऊन येता, ओके, जेव्हा तुम्ही अर्पण देता, बऱ्याच वेळा लोकांना अर्पण अशी देण्याची सवय, मानसिकता वेगळी आहे लोकांची. ते देतात, ते म्हणतात चला मी दिलं, आता माझी काहीच अपेक्षा नाही आहे. ओके, पण बायबलमध्ये तसं सांगितलेलं नाही आहे. जेव्हा तुम्ही दानार्पण करता, त्या दानार्पणाला देवानी सांगितलं, जसं शेतकरी बी पेरतो. काय करतो? शेतकरी बी पेरल्यानंतर काय करतो तो? मरू दे, आलं नाही आलं, आलं नाही आलं, काय फरक पडतो? नाही आलं काय, असं वागतो का? पण बरेचसे ख्रिस्ती लोक तसे वागतात.
बरेचसे विश्वासणारे तसे वागतात. दिलं, आता मला काही अपेक्षा नाही, आणि मग अपेक्षा नाही तर शून्य. जो आशेने पेरतो तो कापणी करतो. हालेलुया. आणि आज तुम्हाला सांगतो, जे अर्पण तुम्ही आज देणार आहे ह्या आठवड्यामध्ये, त्या अर्पणाचं दुप्पट तुम्हाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही म्हणाल की मी सांगत नाही, पण देवाचं वचन सांगतं, आणि तुम्ही आणि मी त्या वचनाला ओबे करणारे लोक असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मागच्या 2 आठवड्यापूर्वी, काही वर्षांपूर्वी आमच्या चर्चला येणारा एक व्यक्ती मला भेटला, आणि तो म्हटलं की पास्टर सुधीर, मी चर्चमध्ये खूप देणगी दिली, अर्पण दिले, बऱ्याच गोष्टी दिल्या, पण माझी आर्थिक बाजू वाढली नाही. इनफॅक्ट जेव्हा मी त्याच्याकडे बघतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, म्हणजे जेव्हा तो इथं भारतात आला, तो ॲक्च्युली तो न्यूझीलंडला काही दिवस गेला होता, अपयशी होता, त्याला नोकरी मिळाली नाही, काही नाही. तो भारतात आल्यानंतर देवबापाने त्याला इतकं चांगलं नोकरी दिली, त्याचं घर, इट्स सो ब्लेसिंग. पण तो म्हणजे मग तो मागच्या 2 वर्षापूर्वी बाहेर गेला. तो नंतर मला भेटला की मला असं का. मी त्याला प्रश्न विचारला, आणि हा फार महत्त्वाचा प्रश्न. तेव्हापासून मी लोकांना हे सांगायला लागलेलो आहे की जेव्हा तू अर्पण देतो, तू म्हणत होता का की मी त्यागाने देत आहे प्रभूसाठी, मला आता इथून काही अपेक्षा नाही. म्हटलं हो. म्हटलं एक लक्षात ठेवा, निश्चितच जेव्हा तुम्ही पेरणी करता, तुमच्या जर आशा नसेल ना, कारण मला नाही वाटत कुठला, कारण तुम्ही जर, आता माझा तो विषय नाही आहे अर्पणाच्या बाबतीमध्ये शिकवण्याचा, पण तुम्ही 2 कोरिंथीचे आत्ता काढू नका, 9व्या अध्यायामध्ये जर तुम्हाला दानार्पणावर शिकायचं असेल, 8वा अध्याय 9वा अध्याय वाचा, 2 कोरिंथ. तिथं पौलाने सांगितलं, तो पेरणाऱ्याला बी देतो आणि खाणाऱ्याला भाकर देतो. हालेलुया. जर तुम्ही पेरणारे आहात तर तुम्ही कापणी करणारे पण असणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा तुम्ही अर्पण देता, आणि ज्या हाताने पेरतो त्यांनीच त्याला, एकदा नाही, 2दा नाही, 3दा ते वक्तव्य झालेलं आहे की पेरणी, ऑफरिंग इज नॉट जस्ट गिव्हिंग अप, सोडून देणं, काय आता मला अपेक्षा नाही. नाही. ऑफरिंग हे पेरणी करणं आहे. सगळं जो आशेने पेरतो तो दुप्पट कापणी करेल. हालेलुया. आशा फार महत्वाची. प्रेरणा, आपण जाऊया यशाचं पुस्तक, याचा 40वा अध्याय आणि 31वा वचन. यशाचं पुस्तक 40वा अध्याय. आणि हे मैं हिंदी में बात करना है क्या मैं मराठी में बात करना है? सॉरी, मराठी चालतंय का? मला वाटलं हिंदी बोलतात तुमच्याकडे जास्त, पण जरा मी पुणेरी असल्यामुळे मराठी शुद्ध माझा आहे. अशोक तसा पुणेरीच आहे, पण तो उत्तर काशीचा पण आहे, उत्तराखंडचा आहे. प्रेज द लॉर्ड. वाचा ना, यशया 40:31. परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात, जे परमेश्वराची आशा धरतात, प्रतीक्षा करतात, दे दॅट वेट ऑन द लॉर्ड, जे परमेश्वराकडे थांबून राहतात, ते आपली शक्ती नवीन करतील. सगळे म्हणा, ते आपली शक्ती नवीन करतील. सगळे म्हणा. आपला किती लोकांचा उजवा हात आहे का? ओके, असे म्हणा, शक्ती नवी करतील. मी माझी शक्ती नवी करणार आहे. काय करणार आहे? नुसती नवीन नव्हे, शक्तीतून शक्ती वाढत जाणार आहे. हालेलुया. बायबलमध्ये प्रियांनो 5 अशा गोष्टी आहेत, बायबलमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही सामर्थ्यातून सामर्थ्यात चालले पाहिजे. हालेलुया. तुम्ही गौरवातून गौरवामध्ये जायला पाहिजे. तुम्ही विश्वासापासून विश्वासात जायला पाहिजे. हालेलुया. आणि तुम्ही तुमच्या पाचारणाला योग्य असं चाललं पाहिजे. हालेलुया. हे आम्हाला पाचारण आहे, आम्हाला बोलवलेलं आहे. ते नवी शक्ती संपादन करते. एका भाषांतरामध्ये दुसऱ्या म्हटलेलं आहे, जे परमेश्वराची आशा धरतात ते नवी शक्ती संपादन करते. रमाबाईच्या भाषांतरात म्हटलं, जे परमेश्वराची प्रतीक्षा करणं म्हणजे आशा करणं.
देवाकडं थांबून राहणं. उत्पत्तीच्या 18व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये अब्राहम जो होता वयाच्या 99 वर्षी, प्रियांनो, साधा सुद्धा नव्हता, वयाच्या 99 वर्षी त्या तंबूच्या दाराकडं थांबून होता असं म्हटलं. वाचूया ना आपण उत्पत्ती पुस्तकाचं 18व्या अध्यायाचं पहिलं वचन, उत्पत्ती 18:1. आणि तो दिवसाच्या उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दारात बसला होता. आमेन. मला सांगा बरं, दुपारच्या उन्हाच्या वेळेमध्ये डेरा म्हणजे तंबूच्या दाराकडं का बसता तो? तुम्ही कधी थांबलाय का दाराकडं? तुम्ही दाराकडे जाऊन थांबलाय का कधी? नाही थांबत. पंडिता नाही थांबलात तुम्ही कधी? तुम्हाला जर पास्टर अशोकनी सांगितलं की मी तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्ही सगळी बसून आहात, तुम्ही काय करता? दाराकडे कशाला थांबतात? काय करतात? वयाच्या 99 वर्षी हा म्हातारा बाबा दाराकडे बसून होता. तो परमेश्वराच्या वचनाची पूर्णता होण्याची वाट पाहत होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जे वाट पाहतात त्यांच्याकडे परमेश्वर येतो. प्रियांनो, जर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, आम्हाला देखील प्रभूच्या आगमनाची वाट पाहण्याची गरज आहे. जे वाट पाहतात ते स्वतःला शुद्ध करतात असं बायबलचं वचन सांगतं. जे वाट पाहत नाही ते म्हणतात बघू प्रभू कधी येईल, ते स्वतःला तयार करत नाही. अब्राहम तसा नव्हता. तो त्या डेऱ्याच्या दाराशी बसला होता, वाट पाहत होता. त्याला दुरून येताना 3 लोक दिसले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही वाट पाहणारे, आशा धरणारे असाल तर ते परमेश्वर तुम्हाला 3 लोक दाखवणारा परमेश्वर आहे. आणि तो 99 वर्ष, मी त्या 99 वर्ष तो धावत गेला त्यांच्या सामोरे. हे तुम्ही आलात, या 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 इथं एक झाड होतं, त्या ठिकाणी तुम्ही ह्या झाडाखाली बसा. मी ना तुमच्यासाठी थोडंसं पाणी घेऊन होतं. त्यांनी जाऊन पाणी आणलं आणि ते त्यांचे पाय धुतले. प्लीज इथं थांबा, मला ना थोडंसं मला वेळ द्या, मी ना तुमच्यासाठी थोडीशी भाकर बनवतो आणि तुम्ही बसा. ते म्हणजे ठीक आहे, बसतो. तो धावत तुम्ही सांगतो 99 वर्षाचा म्हातारा. इथं किती लोक 99 वर्षाचे आहेत? अजून कोणी नाहीये. 75व्या वर्षी मी एव्हरेस्ट चढणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला विश्वास बसत नाही, माझा विश्वास आहे. हालेलुया. आता सुद्धा मी 1.5 तासामध्ये सिंहगड चढतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या भावानं बहिणीनं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे परमेश्वरी वाट पाहतात ना त्यांना नवीन शक्ती प्राप्त होते. त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी त्याची प्रभू आला, 99 वर्षाच्या व्यक्तीला काय शक्ती आली मला माहीत नाही. तो धावत गेला, त्यांनी त्याची सेवा केली, पळत गेला. सारा दुपारची झोपली, तिला उठवलं, उठ बाई, भाकरी बनव. जाऊन त्याने वासरू घेतलं, ते रांधलं आणि आपल्या नोकराला दिलं आणि ते येऊन आपल्या प्रभूच्या समोर ठेवलं. ते तिघही जेवत होते, तो थांबून होता आणि वाट पाहत होता. प्रियांनो, वाट पाहणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? आशा धरणं म्हणजे काय माहिती आहे का? ज्या रीतीने जो शब्द तिथं वापरलेला आहे, एक वेटर हॉटेलमध्ये तुमच्या टेबलकडे येऊन थांबून तुमची ऑर्डर काय आहे विचारतो ना, तशा प्रकारचा तो शब्द आहे. प्रभू काय म्हणतो? त्या 18व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मी पुढच्या वर्षी जेव्हा येईल तेव्हा सारेला बाळ होईल. वाचा ना 10वं वचन. मग तो म्हणाला, जीवनाच्या वेळेस मी तुझ्याकडे परत येईनच आणि पहा तुझी बायको साराईला मुलगा होईल. हालेलुया. 99 वर्षाच्या म्हाताऱ्याला आज तुम्हाला एक गोष्ट, तुमचं वय काय, तुमची परिस्थिती काय, तुमची काय आहे ते मला माहीत नाही. जर तुम्ही आशेच्या, काय म्हटले तिथं, आशेचे तुरुंगात आहात, बंदिवान आहात, तर तुम्ही दुप्पट आशीर्वाद पाहणार आहात. हालेलुया. आणि तुम्ही शक्ती संपादन. आणि प्रियांनो, त्या दिवसानंतर काहीतरी घडलं.
सारेच्या जीवनामध्ये सारा 89 वर्षाची होती आणि तिचं, मला तरी असं वाटतं, तिचं ॲपिरियन्स, तिचं सौंदर्य बदलायला सुरुवात झालं. मी ते विचार करतो, कारण तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही जर 20व्या अध्यायामध्ये गेला, अभिमलेख राजाने तिचं सौंदर्य पाहिलं आणि तिला नेऊन आपल्या घरात ठेवलं. 90 वर्षाच्या म्हातारीचं सौंदर्य. हालेलुया. तुम्हाला मी खरं सांगतो, विश्वास ठेवा. मला ज्यांनी पाहिलं, मी खूप गोरागामटा होतो. मी दिसायला अगदी म्हणजे चमकदार होतो. हॅलो, आता पण आहे, पण 38 वर्ष झाले, चेहरा काळवंडला. त्या ठिकाणी गीतरत्नामध्ये ती गीत लिहिणारी म्हणते, मी मेंढर राखता राखता उन्हात उभे होते म्हणून काळी सावळी झाले. हे माझ्या बाबतीत खरं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, साराच ॲपिरियन्स बदलला. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा देवाचं वचन तुम्हाला येतं ना, आज जे येतंय ना, तुमच्या ॲपिरियन्समध्ये बदल व्हायला पाहिजे, तुमच्या वागणुकीमध्ये बदल व्हायला पाहिजे, तुमच्या देण्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, तुमच्या सेवेमध्ये बदल व्हायला पाहिजे. कारण जे परमेश्वराची आशा धरतात ते शक्ती संपादन करतात. नुसती शक्ती नाही, मी तुम्हाला एक गोष्ट, नुसती शक्ती नाही. स्तोत्र 84 आणि वचन 4, ॲक्च्युली 3 आणि 4 2 वचनं वाचूया. स्तोत्र 84, ॲक्च्युली ते पूर्ण 7व्या वचनं वाचायला पाहिजे, पण आपण ॲक्च्युली एक काम करू, आपण पहिल्यांदा 7वं वचन वाचू. ते शक्तीवर शक्ती पावत जातात. सगळे म्हणा, ते शक्तीवर शक्ती. शक्तीवर शक्ती. किती शक्ती? शक्तीवर शक्ती. किती शक्ती? डबल शक्ती. एक शक्ती का 2 शक्ती? डबल शक्ती. एकावर एक फ्री. प्रेज द लॉर्ड. ते शक्तीवर शक्ती पावत जातात. हालेलुया. तेवढंच वचन आहे का 7व्या वचनामध्ये? नाही, ते शक्तीवर शक्ती पावत जातात, त्यातला प्रत्येक सियोनात देवासमोर हजर होतो. हो, त्यातला प्रत्येक जण देवासमोर हजर होतो. याच्या इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, ते देवाची उपकार स्तुती करतात. ते ह्या ठिकाणी सियोन डोंगर जो आहे त्या ठिकाणी आभार म्हणतात. पण प्रियांनो, 4थ्या वचनामध्ये महत्वाची गोष्ट लिहिलेली आहे, जे परमेश्वराच्या भवनामध्ये, त्यांच्याबद्दल लिहिलं बरं. काही वचन वाचूया, काय आहे? जे तुझ्या घरात राहतात, जे तुझ्या घरामध्ये राहतात ते सुखी. हालेलुया. सगळे म्हणा, जे परमेश्वराच्या घरात राहतात, जे परमेश्वराच्या घरात राहतात ते सुखी. कोण आहे परमेश्वराच्या घरात राहणारे? परमेश्वराचं घर कुठं आहे? परमेश्वराचं घर कुठं आहे? 1 तिमोथेला पत्र 3 अध्यायाचं 15 वचन सांगतं, परमेश्वराचं घर म्हणजे मंडळी. हालेलुया. 1 तिमोथी 3, किती वचन सांगितलं मी तुम्हाला? 15. 1 तिमोथी 3:15 नव्या करारामध्ये सापडेल तुम्हाला ते. 3:15 ना? 3रा अध्याय, 1 तिमोथी 3 अध्यायाचं 15 वचन. तरी मला उशीर लागल्यास देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी. हालेलुया. सगळे म्हणा, देवाचं घर. देवाचं घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी. धन्य ते लोक जे देवाच्या घरामध्ये राहतात. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटत असेल, हे पास्टर अशोकचं घर आहे. नाही 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 नाही. जर त्या दृष्टीने तुम्ही आला असाल तर तुम्हाला 0 गोष्टी मिळतील. मिळाले तर 4-5 फटके मिळतील. प्रेज द लॉर्ड. कारण तो माझ्यापासूनच शिकलेला आहे फटके देण्यासाठी. पण जर तुम्ही देवाच्या घरामध्ये आलात तर एक प्रीतीचं आलिंगन मिळेल, एक जवळीकता मिळेल. हे देवाचं घर आहे.
जे देवाच्या घरामध्ये रोपलेले असतात, देवाच्या घरामध्ये सेवा करतात. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्या जीवनामध्ये मागील 38 वर्ष मी प्रभूची सेवा करतो. 30 वर्ष झाले आमच्या चर्चला स्थापन. ह्या वर्षी 2024 30 वर्ष पूर्ण होतील मंडळी सुरू होऊन. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या दिवसापासून आम्ही मंडळी सुरू केली तेव्हापासून आमच्याबरोबर चालणारे अजून काही लोक आहेत आणि त्यांची वृद्धी आणि त्यांच्या जीवनामध्ये वाढ मी बघत गेलेलो आहे. हालेलुया. आणि ती मर्यादित वाढ नाही आहे, ती बहुसंख्येने गुणात्मक वाढ होत आहे. हालेलुया. त्यांची आर्थिक, त्यांची मानसिक, त्यांची लीडरशिप क्वालिटी, त्यांची प्रत्येक भागामध्ये ते वाढलेले मी पाहत आहे. प्रत्येक एरियामध्ये ते वाढलेले मी पाहत आहे. हालेलुया. देवाच्या घरात राहणारे नवी शक्ती संपादन करते. हालेलुया. सगळ्यांना, मी परमेश्वराच्या घरामध्ये राहणार आहे. परमेश्वराची काय वचन म्हणतं 84 वचन, ते काय करतील घरात राहून? आराम करतील का? जे तुझ्या घरात राहतात हा ते सुखी, हा ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ते निरंतर परमेश्वराची स्तुती करते. हालेलुया. ते खुर्च्या लावताना देवाला धन्यवाद, देवा ही सेवा तुम्हाला दिली. ते टेक्निकल काम करताना देवा ही तू मला सेवा दिली. हे कॅमेराचं काम करता देवा तुम्हाला ही सेवा दिली. जे अर्पण देतात देवा तुम्हाला ही सेवा दिली. ते दर निरंतर देवाची स्तुती करतील. ते एकमेकाला भेटतात, देवा धन्यवाद, ह्या भावाला या बहिणीला माझ्या जीवनात तू दिलंस म्हणून. हालेलुया. ते निरंतर, त्यांच्या मुखामध्ये दुष्काळ कधी असणार नाही. त्यांच्या मुखामध्ये सातत्याने स्तुतीचा यज्ञ, हालेलुया, हा असणार आहे. प्रेज द लॉर्ड. बरं, ते काय होतात बरं? जे आशा धरतात ते कसे बनतात? नवी शक्ती. आणि काय बनतात ते? नवी शक्ती संपादन करतात म्हणजे काय होतील? तर आपण यशया 31 मध्ये जाऊया. नाही, यशया किती आपण पाहिलं? 40-31 नाही का? यशया 40-31. ते नवी शक्ती संपादन करतील आणि हालेलुया. परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात, जे यहोवाच्या घरात राहतात, जे यहोवाच्या दाराशी राहून त्याची आशा धरतात, प्रतीक्षा करतात, ते आपली शक्ती नवी करतील. सगळे म्हणा, मी माझी शक्ती नवी करणार आहे. पुढं ब्रदर. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट प्रियांनो, जो शक्ती प्राप्त करतो तो गरुडासारखा होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का बरं त्याला नवीन? पहिले विमान चालतं कसं माहिती आहे का तुम्हाला? जगाचा नियम आहे. जगाचा नियम पहिले काय? विमानाला दुसऱ्या विमानाला स्वतःला चालता येत नाही. तो कारसारखं चालवत नाही. त्याला कोणीतरी कारनी ओढावं लागतं मागं विमानाला. आणि एकदा का त्या लाईनवर आणल्यानंतर तो स्पीड घेतो. ओके, त्याला स्वतःहून काही करता येत नाही. आणि मग ते चालल्यानंतर ते जोरात पळतं, पळल्यानंतर ते उडतं. हा जगाचा नियम आहे. पण परमेश्वराचा नियम उलटा नियम आहे. पहिले तो उडतो, मग धावतो आणि मग चालतो. हालेलुया. सगळं आम्ही पहिले उडतो. हो, काय बोलत नाही तर काय? झोप आली का? तुमच्या जेवण आहे त्यांच्यासाठी आहे. सगळं आम्ही पहिले उडतो, मग धावतो, मग चालतो. जे परमेश्वराची आशा धरतात प्रियांनो, जे परमेश्वराच्या घरात असतात, त्यांची जीवन पूर्ण वेगळं असतं. हालेलुया. ते पहिले गरुडाच्या विचारांचे लोक असतात. कसे असतात? ते परमेश्वर तुम्हाला गरुड बनवू इच्छितो प्रियांनो. हालेलुया. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो प्रियांनो, गरुडचा सर्वात उंच उडणारा प्राणी नाही आहे जगामध्ये. अजून एक प्राणी आहे, पण त्याचा उल्लेख इथं नाही केला, गरुडाचा उल्लेख केला. एक प्राणी म्हणताना एक पक्षी आहे जो 30,000 फूट उंच उडतो. जे 30,000 फूट उंच. जर तुम्ही अमेरिकेला जात असाल तर ते सांगतात, नाव वी आर फ्लाइंग इन द हाईट ऑफ 30,000 काय असेल ते. ओके, जे फार उंच जातात.
पण हा गरुड तेवढा उंच जात नाही. पण ह्या गरुडाचा एक काही गुण आहेत प्रियानो, ते फार महत्त्वाचे गुण आहेत जे तुम्हाला मला माहीत असले पाहिजे. गरुड जे काय काम करतो ते वरून काम करतो. सगळे म्हणा, गरुड वरच्या बाजूला असतो. कुठं असतो? त्याची दृष्टी वरून तो खाली पाहतो. सगळे म्हणा, गरुड वरून खाली पाहतो. कुठून खाली पाहतो? तुम्हाला माहित आहे का प्रियांनो, कलसेकराच्या पत्र किंवा आपण इफिसकराच्या पत्रामध्ये तुम्ही काढू नका, मी तुम्हाला सांगतो, असं लिहिलेलं आहे, जितक्यांनी ख्रिस्त येशूला स्वीकारलेलं आहे आणि आमच्या अपराधात आम्ही मेलो होतो, त्यांनी ख्रिस्ताबरोबर आम्हाला जीवन केलं आणि आम्हाला स्वर्गीय स्थानी बसवलेलं आहे. कुठं लिहिलेलं बाळक साहेब ते? इफिसकरास पत्रेचा 2 अध्यायाचं 6 वचन आहे का? ते पहा बरं जरा. इफिसकरास पत्रेचा 2 अध्यायाचं 6 वचन आहे का? वाचा की. आणि त्याने आम्हाला त्याच्या सगळं म्हणा, आणि त्याने आम्हाला म्हणण्यापेक्षा मला म्हणा. आता आता दादाच्या माग आपण बोलणार आहोत ते वचन. हा. आणि त्याने मला त्याच्या बरोबर उठवले आणि ख्रिस्त येशूत त्याच्या बरोबर आकाशातल्या मध्ये बसवले आहे. हालेलुया. कुठं बसलात तुम्ही? नाही हो, हे हा एरिया कुठला आहे? अवळवाडी. तुम्ही अवळवाडीत बसलाय का? कशाला खोटं बोलताय? हे फार महत्वाचं आहे. आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही वचनाप्रमाणे बोलणारे लोक. जगाचे लोक काय बोलतात आम्हाला माहीत नाही, जगाच्या लोकांना आम्हाला कळत नाही, म्हणून आम्ही जगापेक्षा उलटे वागणारे लोक आहोत. हालेलुया. आम्हाला ख्रिस्ताबरोबर सर्वात पहिली गोष्ट येशू करतो, तुम्हाला त्याला आपल्याबरोबर स्वर्गीय स्थानी बसवतो. आणि म्हणून तिथूनच आम्हाला काम करायचं शिकायचं आहे. कुठून काम करायचंय? वरून. हालेलुया. त्याच्या सानिध्यामधून. आम्ही दुसऱ्यांकडून काम करणार नाही. इफिसकरास पत्र हे आत्मिक युद्धाचं काम आहे प्रियांनो. आणि तुम्हाला सांगतो प्रियांनो, गरुड काय करतो माहिती आहे का? गरुडाला सर्वात आवडणारा प्राणी म्हणजे, त्याला सर्वात आवडणारा म्हणजे साप. हालेलुया. त्या वरून इतक्या उंच असताना जे डोळे एवढे शार्प आहेत की खाली चालणारा तो साप त्याला दिसतो आणि तो वरून जे झेप घेतो आणि त्या दोन्ही पायाने त्या सापाला पकडतो. पण गंमत सांगतो, हा गरुड सापाला तिथं काम करत नाही, सापाला जमिनीवरून उचलून वर आकाशात घेतो. ज्यावेळेस जमिनीवरून वर जातो त्याला काही करता येत नाही. हालेलुया. हालेलुया. तो तिथं वर त्याला मारतो. माझ्या भावानं बहिणींनो, जर तुम्हाला डोळे असतील, आत्मिक डोळे असतील, तर लक्षात ठेवा, सैताना सांगते, युद्ध करताना कधी जमिनीकडे बघत युद्ध करू नका, पृथ्वीवरच्या गोष्टींमध्ये लक्ष लावू नका. कलसेकरास पत्राचा 3 अध्यायाचं 1 वचन सांगतं, जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेला आहात. वाचूया प्रियांनो, कलसेकरास पत्र 3 अध्यायाचं 1 वचन. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर तुम्ही उठवले गेला आहात आणि स्वर्गीय स्थानी बसलेला आहात, तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा. वरील गोष्टीकडे लक्ष लावा. वरील ह्या पृथ्वीवरच्या गोष्टी तुमच्या मागे येतील. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुमच्या मागे येतील. 1000 पटीने तुम्हाला पाहिजे त्या कागदावर लिहून देतो, जर तुम्ही त्या ख्रिस्ताच्या मागे. कारण देवाचं वचन, तू प्रथम देव राज्य आणि त्याच्या नीतिमत्वाकडे लक्ष लाव, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. काय होतील? ऍक्च्युअली जो मूळ अर्थ असा आहे, गुणाकाराने तुला ऍड केल्या जातील. प्रेज द लॉर्ड. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, कुठं राहावं, कसं करावं, ह्या सर्व गोष्टी तुला मिळतील. पहिले वरील गोष्टीकडे लक्ष लाव. हालेलुया. गरुडाचा
कामच हे आहे तो वरील गोष्टीमध्ये असतो. दुसरं महत्वाची गोष्ट प्रियांनो, गरुड असा प्राणी आहे किंवा गरुड असा पक्षी आहे की जो वर असतो तो दुरूनच वादळ येताना पाहतो. हालेलुया. आणि गरुडाला वादळाची भीती वाटत नाही. तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, गरुडाला वादळाची भीती वाटत नाही. तेव्हा ते वादळ येतं त्याला आनंद होतो, कारण आता त्याला पंखाला श्रम द्यावे लागणार नसतात, कारण येणाऱ्या वादळाच्या वाऱ्यावर तो वर, त्या वादळाच्या वर अजून उडत जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आमचा प्रभू येशू त्या वादळामध्ये, प्रेज द लॉर्ड, माहिती आहे का तुम्हाला काय करत होता? बाकी सगळेजण शिष्य पाणी काढत होते. अरे प्रभू आम्हाला काळजी नाही का? अरे एवढे भित्रे कसे? हा, कारण तो गरुड आहे आणि त्याचे प्रत्येक लोक गरुड असणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग थांब, आणि ते वादळ थांबलं. माझ्या भावना बहिणींनो, वादळ येणार नाही असं कधीच विचार करू नका. लक्षात ठेवा, जीवनामध्ये वादळ येतील. पण मी एक गोष्ट शिकलो. मी खूप कारनी प्रवास करतो. माझ्याबरोबर एक अंकल असतात, अंकल अवचिते म्हणून, आणि ते मला प्रवास, आम्ही एक गोष्ट शिकलो. किती वादळ असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, आम्हाला एक गोष्ट कळालेली आहे. मी जर 2 किलोमीटर 4 किलोमीटर पार केलं की बाहेरचं सगळं कोरडंच असतं. जीवनामध्ये वादळ आल्यानंतर त्याला घाबरू नका, त्यातून चालत राहा, कारण प्रभू तुमच्या बरोबर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि त्या वादळाला घाबरू नका. दुसरी अजून एक गोष्ट गरुडाची मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ही महत्वाची आहे. बरं झालं पास्टर अशोक तुम्हाला मला वेळ दिलेला नाहीये, मी माझा वेळ पूर्ण घेणार आहे. हालेलुया. बोलू का? बा, गरुडाची अजून एक गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये सर्वजण आपल्यासाठी कुठेतरी लपण्याची जागा करतात, गोष्ट करतात. गरुड तसं करत नाही. गरुड काय करतो? ढग बघतो आणि त्या ढगाच्या खाली जात नाही, त्या पावसाच्या वर उडतो. आमेन. हालेलुया. हे सत्य गोष्टी सांगतो. गरुडाचं एक अजून महत्वाची गोष्ट आहे. वयाच्या 40 वर्ष झालं की भारतातले, जगातले डॉक्टर म्हणतात, आता तुमचं चेक करून घ्या. 40 झाले म्हणजे आता म्हातारपण आलं. हॅलो, काळजी घ्या. हॅलो, बरं आहे. पास्टर अशोक अजून 26 वर्षाचेच आहेत. हालेलुया. वेरोनिका 18ची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, वयाच्या 40व्या वर्षी गरुड एक गोष्ट करतो. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, वयाच्या 40व्या वर्षी तुम्ही ऐकली असेल स्टोरी, पण परत ऐकायला काहीच हरकत नाही आहे. हा जो थकलेला गरुड असतो तो थकतो, त्याच्या 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 नखाची क्षमता कमी होते, त्याच्या चोंचेची क्षमता कमी होते, त्याच्या पंखाची क्षमता कमी होते. हा गरुड, जे मी ऐकलं आणि मी थोडंसं त्याच्याबद्दल सर्च केलं आणि मला एक गोष्ट सापडली त्या गरुडाबद्दल, आणि ती म्हणजे 40 झाल्यानंतर तो वर जातो, एका खडकावर जाऊन बसतो, शांत बसतो. सर्वात पहिले तो काही करत नाही, तर आपले सर्व पंख जे आहेत आपल्या चोचीने काढून टाकतो, सगळे तसाच बसून राहतो. त्यानंतर काही दिवसांनी, काही वेळाने तो आपल्या सर्व हाताचे नख आहेत ते नख काढून टाकतो, घासून 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 सगळे नख पाडून टाकतो. काही दिवसांनी तो आपली चोच, त्या आता ते पाडतो का घासतो ते मला माहीत नाही, मी थोडासा प्रयत्न करतो शोधण्याचा, पण ही रियालिटी तुम्हाला सांगतो. तो घासतो किंवा त्याला धार लावतो किंवा ती पाडून टाकतो, आणि काही दिवसानंतर नवे पंख यायला लागतात. हालेलुया. माझ्या भावानो बहिणींनो, स्तोत्र 103 वचन 5 वाचूया. स्तोत्र 103 वचन 5. स्तोत्र 103 वचन 5. तो तुझे आयुष्य
उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. हालेलुया. तो सगळे म्हणा, तो माझे आयुष्य माझे आयुष्य उत्तम पदार्थांनी. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाता उत्तम गोष्टीकडे लक्ष लावा, कारण तो देणार आहे, तुमची पर्स नाही. हॅलो, बऱ्याच वेळा मी हे लोकांना सांगत असतो, पण मी आणि माझ्या पत्नीने आमच्या दोघांच्या जीवनामध्ये ही गोष्ट केलेली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा शॉपिंगला जातो आम्ही प्रार्थना करतो. आम्ही आमच्या पर्सवर अवलंबून राहत नाही. जेव्हा आम्ही आमच्या पर्सवर अवलंबून राहतो, आम्ही आमच्यावर अवलंबून राहतो. पण आम्ही जेव्हा देवावर अवलंबून राहतो, 8,000ची गोष्ट 2,000ला मिळतंय. हालेलुया. ही खोटी गोष्ट सांगत नाही, रियालिटी ऑफ लाईफ सांगतो. मात्र ही गोष्ट शिकायला पाहिजे. हालेलुया. कारण माझा देव तडजोड करत नाही, उत्तम गोष्टी देणारा परमेश्वर आहे. प्रॉब्लेम मी आहे. क्षणाक्षणाला मी स्वतःवर अवलंबून राहतो. क्षणाक्षणाला मी, अरे देव बाप म्हणतो माझ्यावर, पवित्र आत्मा तुझ्या बरोबर सदा सर्व काळासाठी आहे, माझ्यावर अवलंबून राहा. तुला जो व्यवसाय मिळणार आहे तो अधिक मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. अरे नाही मला येत आता, मी करतो रे. काय म्हणतात, तो गिरायक आला ना, बरोबर मी करतो ऍडजस्ट. आणि तिथंच पडता, अरे यार इतना साधा गिरायक था यार, उसको नहीं ले सका. जो कठीण होता ना तेव्हा तुम्ही देवाकडे, देवा मला सहाय्य कर, मला मदत कर देवा. आणि मग देव कठीण गोष्टीमध्ये सहाय्य करतो. छोट्या छोट्या गोष्टी देवाला लावून व्हायला शिका प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. उत्तम पदार्थाने देणारा परमेश्वर आहे. प्रेज. आणि हे अजून एक गोष्ट सांगतो, आता ऐकाल, आठवडाभर कराल, आठवड्यानंतर परत स्वतःवर अवलंबून राहाल. हे इस्रायल लोकांचा स्वभाव आहे. अरण्यात वाढणारे लोक दरवेळेस कुरकुर करतात. देव म्हणतो, अरे मी तुझ्या बरोबर आहे ना. बरं पुढं, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. हा, म्हणून तुझे तरुणपण, तुझे तरुणपण, सगळ्यांना माझे तरुणपण माझे तरुणपण गरुडासारखे नवे होते. लक्षात ठेवा प्रियांनो, जेव्हा आम्ही त्या प्रभूच्या सानिध्यात बसतो, आमचा अशक्तपणा तो काढून टाकतो. बायबलचं वचन तर पॉल म्हणतो, मी माझ्या अशक्तपणामध्ये मी त्याची काय करणार आहे, प्रौढी मिरवणार आहे, कारण माझ्या अशक्तपणात त्याची शक्ती पूर्णतेस जाते. हालेलुया. तो जेव्हा मी अशक्त असतो तेव्हा मी सशक्त असतो, कारण ती माझी शक्ती नसती, त्याच्यावर अवलंबून असती. तो खडक, त्या खडकावर मी जाऊन राहतो, त्या खडकावर जाऊन मी वस्ती करतो. ते खडक मला जीवन देणारा खडक आहे. आमेन. हालेलुया. प्रियांनो, फक्त परमेश्वर मला उडवत नाही, तर तुम्हाला धावण्यासाठी सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलेलं तिथं पहिले, गुर्रासारखी शक्तीच मध्ये उंच भराऱ्या घेतील, पण नंतर ते धावतील पण. परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील. ते धावतील तरी दमणार नाही. सगळं म्हणा, मी धावेल पण दमणार नाही. जीवनात कधीतरी तुम्ही धावला असाल की नाही? फार कमी लोक, 4-5 कोणी धावलंय का? आपला हात उंच करून टाका, मी धावलंय म्हणून. बा, धावल्यानंतर दमत नाही असं कोण आहे? मी रोज सकाळी उठून धावतो. आजही, आज सकाळी धावलो नाही, दुसरा व्यायाम केला, स्किपिंग रोप केलं, 1-2 नाही 500 मारले. हा, मी रोज धावतो, पण मला माहित आहे धावल्याने माझा आवाज एवढा मोठा असतो की पुढचे चालणारे पटकन मला जागा देतात. कारण श्वास. पण हे वचन सांगतं धावतील पण. माझ्या भावना बहिण, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, देव परमेश्वरने आम्हाला धावायला बोलवलेलं आहे. इब्री लोकासपत्राचं 12 अध्यायाचं 1 वचन सांगतं, आम्हाला ती धाव धावायची आहे.
आम्हाला धावत जायचं आहे. तुम्ही कोणी असा, मंडळी असा, मंडळी तुला उडायचं आहे. तुम्हाला जीवनामध्ये वादळ येणार नाही असं नाही, मंडळीला घेऊन त्या वादळाच्या वर जायचं आहे. एक असा नाविन्य मंडळीमध्ये, सातत्याने नाविन्य असलं पाहिजे, ती शक्ती असली पाहिजे. बायबलचं वचन तर तुम्ही शक्तीपासून शक्तीपर्यंत, तुम्ही कदाचित पहिली छोटी शक्ती होती तीच राहणार नाही, तुमची शक्ती वाढत जाणार आहे. हालेलुया. संख्येने वाढणार आहे, आत्म्याच्या शक्तीने वाढणार आहे, विश्वासाची आणि बऱ्याच गोष्टी शक्ती वाढणार आहे, आर्थिक शक्ती वाढणार आहे. आमेन. काय म्हटलं तर धावतील ना, इब्री लोकासपत्र 12 अध्यायाचं पहिलं वचन. तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत. हालेलुया. 11वा अध्याय आहे, अख्खा मोठा ढग आहे तो. लक्षात ठेवा, तो 11 अध्यायामध्ये जे काही 40 किंवा जे काही नावं आहेत प्रियांनो, ते सर्व ते आम्हाला एक साक्ष आहे. ती अत्यंत महत्वाची आहे. मला माहित नाही, मी मोजले नाहीत ते किती, मी असंच बोललो 40. ते जे कोणी आहेत ते अख्खे साक्ष आहेत आमच्या समोर. जे अशक्य गोष्टी, ज्यांचे नवरे मेले त्यांनी विश्वासाने त्यांना जिवंत करून घेतलं. हालेलुया. आज कदाचित तुमच्या नवऱ्यांमध्ये दारूचा सवय असेल, भयंकर परिस्थिती असेल, जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमचे मेलेले नवरे जिवंत होणार आहे. हालेलुया. आत्मिकरित्या जिवंत होणार आहेत. प्रेज द लॉर्ड. त्यांनी अग्नीची शक्ती शांत केली, कारण ते अग्नीमध्ये प्रभू बरोबर चालले. प्रेज द लॉर्ड. एवढा मोठा साक्षीचा मंडप, किंवा मंडप म्हटलेलं नाही, त्याचं ढग म्हटलेलं आहे. बरं, पुढं. तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत. आम्हाला त्या साक्षी माहीतच नाही. आम्हाला बाकीच्या आत्ताच्या पण साक्षी महत्वाच्या आहेत. तुम्ही पास्टर अशोकची साक्ष बघा, पॉवरफुल आहे, अद्भुत आहे. इथं एकेकाची साक्ष तुम्ही गेलं तर तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये साक्षी ऐकाल आणि त्यांचं जीवन बदललेलं पाहाल. साक्षी महत्वाच्या आहेत. बरं, पुढं. म्हणून आपणही प्रत्येक ओझ म्हणजे काय हो? ओझ म्हणजे काय? काय ओझ? कोणीतरी चांगलं बोललो आता. काय बोललो? ओझ म्हणजे काय? भार. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकडे या. भार कशाने येतो माहिती आहे का तुम्हाला? माहित? कोण बोललं ते? काळजी, चिंता, ओझ. आणि ओझ्याखाली दबलेले खूप लोक रोज, त्यांना असं, आपल्या काही लोकांना वाटतं की चिंता करणं म्हणजे माझा जन्मसिद्ध हक्क आहे. काय सांगू बाबा, माझं बाळ गेलं शाळेत, आता काय करेल तिकडं ते. आईला हक्कच मिळालाय बाळाची चिंता. अरे तू प्रभूच्या हातात सोपवून दे ना. मोशेच्या आईने जिथं मगरी होत्या, त्या मगरीच्या यार्देन नाही, कुठली ती, नाईल नदीमध्ये सोडलं. आणि आम्ही शाळेत सोडायला घाबरतो. हॅलो. चिंता करायची डोक्याला काय लागलंय? आणि व्यसन आहे ते, व्यसन. ते पाप आहे प्रियांनो, पाप. प्रभू येशू म्हणतो ते पाप आहे. चिंता करू नका, चिंता छोड़ो, राजा यीशु आए हैं, सब मिलके नाचेंगे, ताली बजाएंगे. राजा यीशु आए हैं, सब मिलके नाचेंगे, ताली बजाएंगे. मनाओ खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ. चिंता छोड़ो स्तुति करो, चिंता छोड़ो खुशियाँ मनाओ. हालेलुया. पण आम्हाला चिंता करण्याची सवय लागली आहे, व्यसन लागलंय.
हे जे आहे ना, ओझं जे आहे ना, ओझं बाजूला करा प्रियांनो, प्लीज तुम्हाला विनंती करतो. ह्या ओझ्याने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकणार नाही. धावताना जितके कमी कपडे घालता येईल तितके कमी कपडे घातले जातात. जर तुम्ही जड कपडे घातले तर तुम्हाला धावता येत नाही. जॅकेट घातलं तरी काही वेळानं ते काढावं लागतं, कारण गरम व्हायला लागतं. थंडीमध्ये तुम्हाला जॅकेट घालून धावता पण येत नाही, म्हणून कमी कपडे घालण्याची गरज आहे. बर, ओझं आणि म्हणून आपणही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप, सहज गुंतवणारे पाप म्हटलेलं आहे. की इथं अडवणारा शब्द वापरलेला आहे. एन्टँगल, सहज. ऐका प्रियांनो, अशी काही पाप आहेत जे आम्हाला कळत पण नाही, सहज गुंतवून टाकतात. पण जे लोक प्रभू सांगती समर्पित आहेत त्यांना माहीत आहे की कुठलं सहज गुंतवणारं पाप आहे. त्यांना माहीत आहे कुठली गोष्ट. येशू ख्रिस्ताकडे तो सैतान आला आणि म्हटला, अरे तू जर देवाचा पुत्र असेल तर दाखवून दे. ह्या धोंड्याच्या काय बनव. पाप होतं का धोंड्याच्या भाकरी बनवणं? नाही. येशू ख्रिस्ताने 5 भाकरीतून, आकाशातून भाकरी आणल्या की नाही? आणल्या की नाही? पण त्यांनी तिथं बनवल्या नसत्या का? काय कारण होतं? एक कारण होतं, सैतान मनामध्ये संशय टाकत होता, आणि संशय पाप आहे. जे काही विश्वासाचं नाही ते सर्व पाप आहे. सगळे म्हणा, जे काही विश्वासाचं नाही ते सर्व पाप आहे. मी सांगत नाही, रोमकरास पत्र 14:23 वचन सांगतं. रोम 14:23 तुम्हाला वाचायची गरज नाही, मी सांगितलं ते वचन खरं आहे, विश्वास ठेवा. ओके. रोम 14:23 स्पष्ट सांगतं, जे काही विश्वासाचं नाहीये ते पाप आहे. आणि पापाच्या सहज गुंतवणारं पाप, आम्हाला मनात संशय निर्माण करणारं पाप, की तू देवाचा पुत्र असेल तर करून दाखव, तू विश्वास तर दाखवून दे. हे तुला काय करायचंय? देवाचं वचन सांगतं मी देवाचा पुत्र आहे. वरून वाणी झाले, हा माझा परमप्रिय पुत्र, याच्यामध्ये मी संतुष्ट आहे. हालेलुया. सगळे म्हणा, देवाने मला म्हटलं, जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो देवापासून जन्मलेला आहे. मी येशूवर विश्वास ठेवतो म्हणून मी देवाचं मूल आहे. सहज गुंतवणारं पाप, सहज अविश्वास, संशय निर्माण करणार. देव माझ्यावर रागवलाय का? देव माझ्याबरोबर आहे का? संशय. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे सहज गुंतवणारं पापाला टाकून आम्हाला धीराने काय करे म्हटलंय? व सहज अडवणारे पाप टाकून आपल्या पुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे. धीराने धावावे. काय करावं? धीराने धावावे. बरं, दुसरं वचन, कारण तिथं विश्वासाबद्दल लिहिलं, तेवढं वाच, त्याच्या मागे जायचं नाही मला. आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. पहा, धावत असताना आम्हाला येशूकडे पाहत, कारण आम्हाला विश्वासाचं धाव धावायची. सगळं ना, मला विश्वासाची धाव धावायची आहे. सहज गुंताने संशय निर्माण करणारे. एकदा येशू ख्रिस्ताबरोबर पेत्र देखील पाण्यावर चालायला लागला, आणि चालता चालता त्याचं लक्ष येशूकडून निघून वाऱ्याकडे गेलं, आणि तो म्हणाला, बुडायला लागला. आणि प्रियांनो, हे सहज गुंतवणारे पाप असे खूप आहेत. आम्हाला आमच्या जीवनात त्यातून सांभाळायचं आहे. धावण्याबद्दल अजून एक गोष्ट सांगतो, थोडक्यात सांगतो, मी पूर्ण वाचणार नाही, पण तुम्हाला रेफरन्स लिहित असाल तर प्रेषणाची कृत्य 8:26 ते पुढच्या वचनांमध्ये एक फिलिप नावाचा व्यक्ती होता, आणि त्याने शमरोन शहरामध्ये, नगरात जाऊन फार मोठी सुवार्ता सांगितली. आंधळे बघायला लागले, लंगडे चालायला लागले. त्या नगरामध्ये आनंद झाला, भूत निघाली, मोठा आनंद झाला. आणि एवढी मोठं संजीवन आल्यानंतर लोकांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. पवित्र आत्म्याने सर्व लोक भरले, ते अन्य भाषा बोलू लागले. फार मोठं संजीवन त्या नगरामध्ये घडलं. पण त्यानंतर
काय झालं तुम्हाला सांगतो. परमेश्वराच्या दूताने फिलिप्पाला सांगितलं, फिलिप उठ, तू अरण्यात जा. प्रियांनो, जे देवाचं वचनाला पाळणारे असतात ना, ते दिसणाऱ्या गोष्टीवर नव्हे तर प्रभू जे सांगतो ते पाळायला तयार असतात. जीवनामध्ये प्रभू जे सांगतो ते लोक धावायला देखील तयार असतात. तो म्हटला, ठीक आहे प्रभू. इथं एवढं संजीवनचं त्यांनी सगळं सोडलं. तो गेला. अरण्यात गेल्यानंतर काय करायचं काही सांगितलं नव्हतं. लक्षात ठेवा प्रियांनो, समजून घ्या, सर्व मार्गदर्शन कधीच तुम्हाला एकाच वेळेस मिळणार नाही. कधीच मिळणार नाही. कधीच मिळणार नाही. एक पाऊल तुम्ही टाका, तुम्हाला मार्गदर्शन मिळायला सुरुवात होईल. हा गेला. तिथं गेल्यानंतर प्रभूची वाणी आली. तो रथ दिसतो ना, तो रथ, तो हशबी शंडे ना, कुठला शंड तो? शंडाचा, तो कुशी शंडाचा, कुशीचा शंडाचा आहे. आणि त्यामध्ये एक मोठा अधिकारी बसलाय. त्या रथाला घाट. बायबलचं वचन सांगतं, हा जो फिलिप आहे त्या रथाच्या दिशेने धावत, मी विचार करत होतो, रथ दूर होता. रथाला किती घोडे असतात? कधी कोणी रेसकोर्सला धावलंय का? जातात माझे काही मित्र रेसकोर्सला सकाळी सकाळी धावायला, पळायला. पण घोडे धावताना धावू शकत नाहीत, कारण घोड्यांची धाव आपल्यासारखी नाही. पण हा बाबा घोड्यांच्या धावेने धावायला सुरुवात केली. आणि धावता धावता त्याला ऐकू आलं. सगळे म्हणा, धावता धावता त्याला ऐकू आलं. मला पण ऐकू येतं, माहितीये का, जेव्हा मी धावायला जातोच बायका बोलत चालतात. त्यांना सकाळपासून चाललं. मैत्रिणी असतात त्या खूप बोलतात. वॉकिंगला गेल्यावर तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला. आणि म्हणून त्यांची वाणी पडू नये म्हणून माझ्या कानामध्ये मी काय लावतात त्याला, इयरफोन लावून जातो आणि मेसेज ऐकत पळत जातो. आणि मग हा बाबा चालता चालता ऐकायला लागला. यशाचं पुस्तकातून वाचत आहे. आणि चालता चालता त्या अधिकाऱ्यांनी म्हटलं, भाऊ जे वाचताय ते समजतंय का? मी विचार करतोय, बाबा हा धावतोय, जोरात धावतो, पण कसा बोलू शकतो? मला तर बोलता येत नाही. पण आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जो प्रभूच्या शक्तीने धावतो ना, त्याची शक्ती आगळी वेगळी असते. आज प्रभू परमेश्वर तुम्हाला अशी शक्ती देत आहे, आत्मे जिंकायची शक्ती. मग तुम्हाला आवडो न आवडो, तुमच्या गावात तुमच्या अवतीभोवती असे लोक आहेत जे प्रभूला शोधतायत, जे प्रभूची उपासना करतात. त्यांना खरा देव पाहिजे, त्यांना खरं सामर्थ्य समजायला पाहिजे. आणि ते तिथं आहेत. पण तुम्ही जेव्हा धावाल प्रभूची स्वार्थता घेऊन, त्यावेळेस आगळी वेगळी शक्ती. प्रियांनो, ही स्वार्थीची धाव आहे आणि आम्ही प्रत्येकाने ती धावली पाहिजे. हालेलुया. ही जी धाव आहे, ती धावेसाठी माझं हृदय, माझं हृदय, पास्टर अशोकचं हृदय, आम्हाला एकच बघायचं, प्रभू येण्या अगोदर खूप लोक प्रभूच्या राज्यात यायला पाहिजे. कारण जर ते प्रभूच्या राज्यात आले नाही तर सार्वकालिक नरकात जाणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही गुडघ्यावर असतो, आमच्या डोळ्यामध्ये अश्रू असतो की प्रभू त्या भावाचं तारण होऊ दे. प्रभू, प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की ते अश्रू आपोआप येतात. कुठून येतात माहित नाही, देवाच्या आत्म्याकडून ते घडतात. आत्मे जिंकण्यासाठी ते हृदय तयार होतं. आत्मे कसे जिंकले म्हणून आम्ही योजना करतो, कार्य करतो. त्यासाठी शुक्रवारच्या मीटिंग ठेवतो, शनिवारच्या मीटिंग ठेवतो, लोकांना बोलवतो, लोकांकडे जातो. तुम्ही आणि मी ते धावलं पाहिजे. हालेलुया. आज देव परमेश्वर तुम्हाला धावायला, ते धावतील पण तिसरी लोक, मी संपवतो तिसऱ्या सांगितल्यावर, ते चालतील पण थकणार नाही. परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील. आमेन. ते गरुडासारखे पंखांनी वर जातील. ते धावतील तरी दमणार नाहीत. आमेन. ते चालतील तरी थकणार नाहीत. ते चालतील. आपण उभं राहायचं का 2 मिनिटं? मला माहिती आहे बसल्यावर बऱ्याच वेळेचं मी बोलतोय, बसल्यानंतर हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
दोन्ही हात वर करा ना, असा आळस द्या ना. थोडीशी कदम ताल करू ना जागेवरच. मी चालणार आहे, मी चालणार आहे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. मी येशूसाठी चालणार आहे, मी आत्म्यामध्ये चालणार आहे, मी प्रीतीमध्ये चालणार आहे, मी विश्वासाने चालणार आहे. हालेलुया. प्रियांनो, मी अगोदरच सांगितलं, पहिले उडायचंय, मग धावायचंय आणि मग चालायचंय. आज देही परमेश्वर तुम्हाला मला चालायला बोलवत आहे. आपण बसू शकता प्रियांनो. सर्वात पहिली चाल ही नवीन जीवनाची चाल आहे. सर्वात पहिली चाल ही नवीन जीवनाची चाल आहे. तुम्हाला नवीन जीवनामध्ये चालण्यासाठी बोलवलेलं आहे. रोमकरासपत्राचा 6व्या अध्यायाचं 4थं वचन काय सांगतं पहा. रोमकरासपत्राचा 6व्या अध्यायाचं 4थं वचन. जस तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तुम्ही उठवले गेला. 3रं वचन सांगतं, 3रं आणि 4थं 2 वचन वाचूया पाहू. जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो, जितके येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो, तितके तितके सर्व सर्व त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा पावलो. हे तुम्हाला माहित नाही काय? हे तुम्हाला माहित नाही काय? तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्या बरोबर मरणात पुरले गेलो. आपण मरणात पुरले जातो, येशू ख्रिस्ताबरोबर मरण पावतो. पुढं अशासाठी की जसा ख्रिस्त बापाच्या महिम्याने मेलेल्यांमधून उठवला गेला, तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. सगळे म्हणा, मला जीवनाच्या नवीनपणात चालायचं आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही नवी वाट, ही नवीन मार्ग आहे. हा मार्ग नवीन मार्ग आहे, जुना मार्ग नाही आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्ञानी जे लोक होते ते ज्यावेळेस यरुशलेमामध्ये आले, त्यांनी म्हटलं, जो राजा जन्मायचा तो कुठं आहे? फारो म्हटलं, आम्हाला माहित नाही वगैरे वगैरे. आणि मग नंतर ते बेथलेमात गेले, येशूला भेटले. सगळे म्हणा, ते येशूला भेटले. आणि येशूला भेटल्यानंतर एक घटना घडली प्रियांनो. येशूला भेटल्यानंतर त्यांना दिव्यदूतांनी सांगितलं, आल्या मार्गाने जायचं नाहीये, नवीन मार्गाने जायचंय. कुठल्या मार्गाने जायचंय? ज्यांनी खऱ्या अर्थाने येशूला स्वीकारलेलं ना, त्यांचे जुने मार्ग बंद होतात. सर्व जुने मार्ग बंद होतात. मी 1 नंबरचा पेताड होतो. होतो वयाच्या 21व्या वर्षी. मला दिवसाला 1 बिडी कट्टा लागायचा. बिडी कट्टा 120-300 असायचं. माझे मित्र काही, कोणी आमदार झालंय, कोणी काय काय झालेलं आहेत. पण ज्या दिवशी मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, प्रियांनो, माझ्या मुखातून लाखोली व्हायची. ज्या रात्री 21 सप्टेंबर 1986 मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मला त्या गोष्टीचं मला माहित नाही प्रियांनो. तुम्हाला काही लोकांना कठीण जात असेल, व मला त्या क्षणापासून असं वाटलं, मी याच्यामध्ये जाऊ नाही परत. आय कॅनॉट डू दिस, आय कॅनॉट. मी एक नवीन जीवनाच्या मार्गात चालायला सुरुवात केली. आणि येशूचा मार्ग आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो प्रियांनो, हा मार्ग अरुंद मार्ग आहे, तो पसरट नाही आहे. ह्या मार्गामधून चालत असताना मला माझ्या चांगल्या मित्रांना त्यागावं लागलं. तुम्हाला ही रियालिटी सांगतो, माझ्या जीवनामध्ये माझ्या चांगल्या मित्रांना मला त्यागावं लागलं. मी अशा काही गोष्टी करत होतो, त्या मला त्यागाव्या लागल्या. फार बऱ्याच गोष्टी मला त्यागाव्या लागल्या. मी त्या गोष्टी सोडल्या.
मला एक नवीन मार्ग, नवीन गोष्टी मला दिसायला लागल्या. मी नवीन मित्र करायला सुरुवात केली आणि त्या मित्रांनी देखील मला कधी तशी साथ दिली नाही. मी खूप त्रासातून गेलो सुरुवातीला माझ्या जीवनाच्या. आणि म्हणून आता मी कोणालाही भेटलो तरी मी त्या सांगते मैत्री करतो, कारण मला माहित आहे ज्यावेळेस नवीन लोक येतात त्यांना नवीन मैत्रीची गरज असते. पुढाऱ्यांनो, इथं मंडळीत जे पुढारी आहेत, जे नवीन लोक, त्यांना सर्वात जास्त तुमची गरज आहे, विसरू नका. यू हॅव टू स्पेंड टाइम विथ देम. त्यांच्याबरोबर वेळ देणं तुम्हाला गरजेचं आहे. जुने मित्र सर्वांनाच आवडतात, त्यांच्याबरोबर मजा मस्करी करता येते, पण नवीन व्यक्तीबरोबर जीवन जगणं ही नवीन चाल आहे. जीवनाच्या नाविन्यामध्ये चाल आहे. मी त्या दुःखातून गेलोय, मला माझ्या नवीन मित्रांनी त्यागलं, पण फक्त प्रभूंनी मला राखलं म्हणून मी आज इथं आहे. प्रियांनो, ही रियालिटी तुम्हाला सांगतो. जीवनामध्ये मी ज्यावेळेस आज तुम्हाला ती नवीन जीवनाची चालीसाठी बोलवलेलं आहे. तुम्हाला नवीन ती चाल जी आहे 2 कोरिन्थ 5:7 मध्ये ती विश्वासाची चाल आहे. आम्हाला चालायचं विश्वासाने चालायचं. ही नवीन जीवनाची वाट जी आहे विश्वासाने चालायचं, विश्वासाने बोलायचं. 2 कोरिन्थ 5:7. कारण आम्ही विश्वासाने चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. आम्ही दृष्टीने पाहत चालत नाही. आमची चाल ही विश्वासाची चाल आहे. नुसती विश्वासाची चाल नाहीये प्रियांनो, तर ही आत्मिक चाल आहे. जो विश्वासाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवून चालतो. देवाने सांगितलं ना, जे आशेचे बंदिवान आहेत ते दुप्पट मिळणार आहेत. मला दिसत नाही पास्टर, पण तुम्हाला मी सांगतो, पण या वर्षामध्ये तुम्ही तो अनुभव घ्याल. पण आशा सोडू नका. आशा आमच्या जीवाचा नांगर आहे. आशा फार महत्वाची आहे प्रियांनो. वचन सांगताना विश्वास म्हणजे काय? वचन सांगतं त्याप्रमाणे करणे. हालेलुया. वचनाला अनुसरण करणे, बस, बाकी दुसरं काही नाही. विश्वासाने चालायचं आहे. आम्ही विश्वासाने चालतो. आणि नुसतं विश्वासाने चालत नाही प्रियांनो, तर बायबलचं वचन सांगतं आम्हाला आत्म्याने चालायचं आहे. गलतीकरासपत्राचा 5व्या अध्यायाचं 16 वचन सांगतं, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. तुम्ही देहाची वासना पूर्ण करणार. ह्या देहामध्ये सर्व प्रकारचं घाण बसलेली आहे. तुम्हाला आवडो न आवडो, पॉल म्हणतो माझ्या देहात चांगलं काहीच वसत नाही. आणि बऱ्याच वेळा आम्ही त्या देहाने चालण्याचं जीवन बघतो. आमचे डोळे, आमचे कान, आमचं तोंड, आमचं शरीर हे देहाने चालण्यासाठी उत्सुक असतं. आमचं युद्ध आत्मा आणि देहाचं युद्ध आहे. पण मला माझ्या आत्म्याने देहाच्या वासना जिवे मारायच्या आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला करायचं ते दुसरं कोणी देवबाप नाही करणार आहे. पण जसं मी देवाचं वचन वाचत जातो प्रियांनो, बायबलचं वचन सांगतं तुम्हाला मला जिवंत यज्ञ अर्पण करायचा. कसला अर्पण करायचा यज्ञ? कसा? सगळं म्हणा, जिवंत यज्ञ. ह्या देहाचा जिवंत. तुम्हाला माहिती आहे का जिवंत येतो? पहा, जेव्हा यज्ञ करतात, कोंबडी द्या, बकरी द्या, अजून जे काही यज्ञ करतात ते सगळे मारलेले यज्ञ असतात. हे जुन्या करारामधले यज्ञ. पण नव्या करारामध्ये यज्ञ जे आहेत जिवंत आहेत. म्हणजे काय? माझा डोळा आणि माझा कान आणि माझी जीभ, माझे हात, मी त्या यज्ञ विधीवर दिल्यानंतर ते जिवंतच असतात. माझा डोळा परत मला वाईट गोष्टी बघण्यासाठी, माझा मेंदू मला वाईट विचार करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी देखील तो तयार असतो. आणि मग मला सकाळी देखील तो जिवंत यज्ञ तिथं करायचा असतो. मेलेला यज्ञ आपल्याला नाही करतायत प्रियांनो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो माझ्या भावांनो, बहिणींनो, आपल्या शरीराचं जिवंत, रोमकरासपत्र 12व्या अध्यायाचं 1 वचन सांगतं, जिवंत देवाला आवडणारा असा यज्ञ अर्पण करा. ही परमेश्वराची पहिली सेवा आहे. आमेन. पास्टर, मला सेवा करायची. सेवा करण्यासाठी पहिलं काम देवाला आपलं शरीर अर्पण करणं. म्हणजे रोज सकाळी आपला कान देखील, मी माझ्या भावाची निंदा ऐकणार नाही. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. नाही तर असतं, हे तुला सांगते बरं का, मी सांगतो बरं का, फक्त प्रार्थना करण्यासाठी सांगतो बरं का. आणि प्रार्थना करण्यासाठी काय सांगतो, त्यांनी असं असं केलं, त्यांनी तसं केलं. हे लिसन, प्रभू तुमचे डोळे उघडो. ह्या प्रार्थना विनंत्या करताना दुसऱ्यांचे दोष दाखवू नका, निंदा ऐकू नका. बायबलचं वचन म्हणतो, जो आपल्या शेजाऱ्याची निंदा ऐकत नाही तो देवाच्या सानिध्यामध्ये उभं राहण्यास योग्य आहे. हालेलुया. आणि मी जे पाहिलेलं आहे पाळक साहेब, चर्चमध्ये गोष्टी घडतात, लोक बोलतात, सगळीकडं पसरलेलं असतं आणि सरते शेवटी माझ्याकडे येतं. मी त्याला सांगतो, कोणाला सांगू नका, आपण नाही करू. नाही पास्टर, सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या भावना बहिणींनो, आज मी तुम्हाला म्हणतो, आम्हाला आत्म्याने चालायचं आहे. गलती 5:25 मध्ये तेच सांगितलंय. गलती 5:25 मध्ये आम्हाला आत्म्याने चालायचं आहे. वाचा गलती 5:25. जर आपण आत्म्याने जगतो तर आपण आत्म्याने चालावेही. आम्हाला आत्म्याने चालण्यासाठी, हे आमच्या आत्म्याने प्रियानो, त्यासाठी पूर्ण वेळ लागेल शिकवण्यासाठी. सरते शेवटी 2-3 गोष्टी सांगून थांबवतो. महत्वाची गोष्ट प्रियानो, आम्हाला ज्याने पाचारण केलं त्याला योग्य असं चालायचं. इफिसकरास पत्र 4 अध्यायाचं 1 वचन, ज्याने आम्हाला बोलवलेलं आहे त्याला योग्य चालायचं आहे. प्रियानो, तो म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की ज्याने तुम्हाला पाचारण केले त्याला योग्य असं तुम्ही चाला. वॉक वर्दी ऑफ हिम हु हैज कॉल्ड यू. जिसने तुम्हें बुलाया है, क्या म्हटलेलं आहे तिथं, जिसने तुम्हें बुलाया है, बुलाहट है, उसके योग्य चाल चलो. इफिस 4:1. तर जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हास विनंती करतो की ज्या बोलावण्याने तुम्हास बोलावले होते त्याला योग्य असे तुम्ही चालावे. त्याला योग्य असं तुम्ही चालावे. इफिसकरास पत्र 5 अध्याय 2 वचन सांगतं की आम्हाला जसं ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केली देवा तसं प्रीतीमध्ये आम्हाला चालायचंय. वी हॅव टू वॉक इन लव्ह. आणि तुम्ही चालणार आहात, तुम्ही थकणार नाही प्रियांनो. ती प्रीती तुम्ही करत राहणार. 5 अध्याय इफिस 5:2 वाचा. आणि ज्याप्रमाणे ख्रिस्तानेही आम्हावर प्रीती केली व देवाला सुगंधाचा सुवास असे आम्हासाठी आपणाला अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. तुम्ही प्रीतीमध्ये, आम्हाला ही प्रीतीची चाल चालायचं. आणि प्रीती करता करता तुम्ही थकणार नाही, कारण प्रीती करणारा जिवंत परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. हालेलुया.